नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात. मी आहे प्राध्यापक गणपत उगडे. टिक्कर मराठीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मित्रांनो, तुम्ही सर्वजण सरळ सेवा परीक्षेची तयारी करत आहात आणि ही तयारी करत असताना आम्ही तुमच्या सोबत आहोत. अर्थातच तलाठी भरती 2025 त्याचबरोबर इतरही तत्सम परीक्षा असेल, मुद्रांक शुल्क, टीईटी, नगर परिषद, एमआयडीसी या सर्वच परीक्षेला टीसीएस पॅटर्ननुसार मराठी व्याकरणातील जी प्रश्न उत्तर वगैरे आहेत, अतिसंभाव्य जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची मालिका आपण गुंफत आहोत. ही मालिका गुंफत असताना मित्रांनो, या ठिकाणी आज आपण कितवं पुष्प अभ्यासत आहोत रे? तर हे जे काही 17वं पुष्प आहे, या 17व्या पुष्पाचा आपण विचार करत आहोत. अर्थातच अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण. तुम्हाला जर आमचा चॅनल आवडत असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याचबरोबर इतरही वेगवेगळ्या प्रकारचे, मग गणित असेल, त्याचबरोबर बुद्धिमत्ता असेल, इंग्रजी असेल, याही विषयांचे लेक्चर तुम्ही पाहू शकता. आणि हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर जरूर टिक्कर मराठीशी संपर्क वगैरे साधून तुम्ही नवीन बॅच जी आहे ती नवीन बॅच परचेस करू शकता. लवकरच आम्ही संपूर्ण सिलेबस घेऊन तुमच्या समोर येत आहोत. चला तर पाहूया अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण. आता या विश्लेषणाचा विचार जर केला तर पहा, पहिला प्रश्न काय आहे? खालील शब्दांच्या योग्य अर्थाचे विधान ओळखा. योग्य अर्थाचे विधान ओळखा असं म्हटलेलं आहे. आता इथं काय म्हटलेलं आहे रे? गर्दी शब्द वापरलेला आहे. एसटी उशिरा आल्यामुळे बस स्थानकावर प्रवाशांची झुंबड उडाली. एसटी उशिरा आल्यामुळे बस स्थानकावर प्रवाशांचा कळप उडाला. एसटी उशिरा असल्यामुळे बस स्थानकावर प्रवाशांचा संघ गोंधळला. एसटी उशिरा असल्यामुळे प्रवाशांचा तांडा. मित्रांनो, तांडा हा उलटाचा असतो, संघ हा खेळाडूंचा असतो, कळप हा जनावरांचा असतो, झुंबड ही माणसांची असते. झुंबड झुंबड झुंबड. ओके. आणि म्हणून या ठिकाणी ए उत्तर बरोबर आहे. ही बाकीची सर्व उत्तरं कशी आहेत रे? चूक आहेत. पहा, आपल्याला सहज समजतंय. ज्याचं वाचन चांगलं त्याला या गोष्टी सहजपणे लक्षात येतात. खरंय की नाही? चला पुढे जाऊया. पुढे जात असताना पहा, राम नसणे. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. राम नसणे. तुझ्यात काही राम राहिला नाही. बरोबर आहे ना? कुशलता नसणे, अर्थ नसणे, गैरवर्णे, फसवणूक, फसवून जाणे, याचा अर्थ अर्थ नसणे. तुझ्यात काही राम नाही. राम नाही म्हणजे तुझ्यात काही अर्थ नाही, कुशलता नसणे, अर्थ नसणे, फसवणूक नसणे. या संदर्भात आपल्याला या ठिकाणी हा विचार करायचा आहे. बरोबर आहे ना? आता यासारखे एक ना अनेक प्रश्न वगैरे असतात. या प्रश्नांची उत्तरे येण्यासाठी आपल्याला त्याचा वाचन करणं, अभ्यास करणं गरजेचं असतं. चला पुढे जाऊया, आपण काय घडतंय पाहूया. चला, राम नसणे म्हणजे अर्थ नसणे, त्याच्यामध्ये कुशलता नसणे. पुढे जाऊया आपण. पहा, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. जो जे कीजे पुण्य लाहो. जो जे कीजे पुण्य लाहो याचा अर्थ काय होतो? जो जे कीजे पुण्य लाहो. ज्याने जसं करावं तसं भरावं. जशी पेरणी केली तशी कापणी करावी लागते. आता इथं जे आहे याला म्हणायचं पुराण कर्मणी प्रयोग. काय आहे रे इथं? पुराण कर्मणी प्रयोग. म्हणजे मराठी भाषा ही संस्कृत भाषेतून निर्माण झालेली आहे किंवा संस्कृत भाषा ही मराठी भाषेची जन्य आहे. म्हणून आजही संस्कृत भाषेतील काही वचने मराठी भाषेमध्ये जशीच्या तशी वापरली जातात. मग तुम्हाला माहित आहे काय, की बालिश बहु बायकात बडबडला. जो जे कीजे तो ते लाहो. त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं, सदरक्षणाय खल निग्रहणाय, सत्यम शिवम सुंदरम, बहुजन हिताय बहुजन सुखाय. मराठी भाषेचा उगम हा संस्कृत भाषेतून झाला असल्या कारणे आजही संस्कृत भाषेतील काही वचने मराठी भाषेमध्ये जशीच्या तशी वापरली जातात. त्यातील सकर्मक धातूला ज प्रत्यय लागून क्रियापदाची रूपे तयार होतात. पहा की
क्रियापदातील क्रियापदातील सकर्मक धातूला ज प्रत्यय लागून क्रियापदाची सकर्मक धातूला ज प्रत्यय लागून क्रियापदाची धरीचे, दीचे, करीचे, बोलीचे, कीचे अशी रूपे तयार होतात. त्याला पुराणकर्मणी प्रयोग असे म्हणतात. मराठी भाषेचा उगम हा संस्कृत भाषेतून झाला असल्या कारणाने आजही संस्कृत भाषेतील काही वचने मराठी भाषेमध्ये जशीच्या तशी वापरली जातात. त्यातील सकर्मक धातूला ज प्रत्यय लागून क्रियापदाची रूपे तयार होतात. धरीचे, देईचे, घेईचे, करीचे, बोलीचे. ओके. आणि म्हणून त्याला काय म्हटलं जातं? त्याला म्हटलं जातं पुराण कर्मणी प्रयोग. समापन कर्मणी म्हणजे क्रिया समाप्त झाल्याचा बोध होतो. नवीन कर्मणी म्हणजे कर्त्याला कडून जोडून येतं अशा अर्थानं. अमर्याद मित्रा तुझी थोरवी या काव्याची थोरवी या समानार्थी शब्द ओळखा. थोरवी म्हणजे काय रे? अमर्याद थोरवी. थोरवी म्हणजे महात्म्य, मोठापणा. महात्म्य, मोठेपणा. लक्षात येत आहे ना? थोरवी म्हणजे महात्म्य. हे कोणी इथं थोरवी थोरवी असा शब्द दिलेला आहे. थोरवी याचा अर्थ काय होतो? थोरवी म्हणजे महात्म्य. लक्षात घ्या. काय आहे रे हे? महात्म्य. पक्क लक्षात ठेवा. पुढे चला. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. आपत्ती. काय? आपत्ती. आपत्ती याने की पुरामुळे गावावर आपत्ती आली. आपत्ती म्हणजे संकट. आपत्ती याचा अर्थ काय होतो रे? गावावरती काय आलं? संकट आलं. मग ते संकट कशाचंही असू शकतं. मग ती पूरग्रस्त आपत्ती म्हणू शकतो. एखादी भूकंप असेल, एखादे वादळ वगैरे असेल, किंवा करोनासारखी आपत्ती वगैरे असेल, म्हणजे संकट आलं अशा अर्थानं. ओके. पोपटाने मिरची खाल्ली या वाक्यातील प्रयोग ओळखा. पोपटाने मिरची खाल्ली. पाहूया. पोपटाने मिरची खाल्ली. पोपटाने मिरची खाल्ली. मूळ धातू खा. खाणारा कोण? पोपट. पोपट झाला कर्ता. खाल्लेली काय आहे? मिरची. मिरची झाली कर्म. आणि हे काय झालं? क्रियापद. बरोबर आहे ना? मग पोपटाने मिरची खाल्ली. पोपटाने मिरची खाल्ली. पोपटाने पेरू खाल्ला. पोपटाने पेरू खाल्ला. पोपटाने चिंचा खाल्ल्या. पोपटाने चिंचा खाल्ल्या. मग इथं तुम्हाला लक्षात घ्यायचंय ते म्हणजे असं की वाक्यामध्ये कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार क्रियापद बदलत असेल तर तो जो प्रयोग आहे त्या प्रयोगाला कर्मणी प्रयोग असे म्हणतात. वाक्यामध्ये कर्माच्या लिंग वचन पुरुषानुसार काय होतं रे? क्रियापद बदलतं. म्हणून याला म्हणायचं कर्मणी प्रयोग. कोणता प्रयोग म्हणायचंय रे? मग कर्मणी. 100% गॅरंटेड तो कर्मणी प्रयोग आहे. पुढे चला. धूळ चारणे या शब्दाचा शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालील वाक्य ओळखा. धूळ चारणे. पाहूया काय घडतंय ते. भारतीय संघाने पाकिस्तानी संघात धूळ चारली. भांडून धूळ चारली. अंकिताने प्रथम धूळ चारली. हरिभाऊने दागिने धूळ चारली. पहा, भारतीय संघाने पाकिस्तानी संघात धूळ चारली याचा अर्थ पराभव केला. धूळ चारणे याचा अर्थ पराभव करणे. धूळ चारणे, पराभव करणे. येतंय लक्षात? ओके. असे प्रश्न, अशी उत्तर. पुढे जाऊया आपण. आहे मनोहर तरी हे कोणाचे आत्मकथन आहे? आहे मनोहर तरी.
चला सांगा कोणाचं कथानक आहे? सुनीता देशपांडे, कुसुमावती देशपांडे. तर आहे मनोहर तरी हे सुनीता देशपांडे यांचं हे आत्मचरित्र आहे. कोणाचं आहे रे? सुनीता देशपांडे. आहे मनोहर तरी. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण. विटी दांडू या शब्दाचा समास ओळखा. विटी आणि दांडू. विटी आणि दांडू. विटी जेवढी महत्वाची तेवढा दांडू महत्वाचा आहे, तरच हे विटी दांडूचा खेळ खेळता येतो. विटी दांडू. ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील दोन्हीही पदे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाची असतात त्या समासाला कोणता समास म्हणायचंय? त्याला म्हणायचं आहे द्वंद्व समास. अव्ययभाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं. तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्वाचं असतं. द्वंद्व समासामध्ये सामासिक शब्दातील दोन्हीही पदे महत्वाची असतात. इथं एक पद हे संख्या विशेषण असतं आणि दुसरं पद हे नाम असतं. आणि एक पहिलं पद हे संख्या विशेषण असतं आणि दोन्ही पदावरून समूहाचा बोध होतो. पहिलं पद काय असतं रे? संख्या विशेषण असतं. आणि दोन्ही पदावरून कशाचा बोध होतो? पहिल्या आणि दुसऱ्या पदावरून समूहाचा बोध होतो, म्हणून त्याला द्विगु समास म्हणतात. पण आता आपलं उत्तर का कसं आहे की विटी दांडू. विटी आणि दांडू. साडी चोळी. साडी आणि चोळी. श्रोता आणि वक्ता. आई आणि वडील. पाटी व पेन्सिल. कृष्ण आणि अर्जुन. नवरा व बायको. प्रियकर आणि प्रियसी. याचा अर्थ हा कोणता समास आहे? द्वंद्व. तू सोबत येणार असतील तर मी चित्रपट पाहायला येईल. पहा, तू सोबत येणार असतील तर मी चित्रपट पाहायला येईल. वाक्यामध्ये जर तरची भाषा आहे. काही अटी आहे, काही संकेत आहे. अटी आहेत, काही संकेत ठरवलेले आहेत. आणि म्हणून हे जे वाक्य आहे याला म्हणायचं संकेतार्थी वाक्य. वाक्यामध्ये काही अटी जर असतील, काही संकेत ठरलेले असतील, पहिल्या वाक्यातील अटीवर दुसऱ्या वाक्यातील गोष्ट अवलंबून असते. त्याच्यामध्ये जर तर वापर होतो. जरी, तरी, तर, तरी या उभयान्वयी अव्ययांचा वापर होत असेल तर तो जो प्रकार आहे त्या प्रकाराला संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. ठीक आहे, पुढे चला. गर्वाचे घर खाली. गर्वाचे घर खाली या म्हणीचा योग्य अर्थ तुम्हाला ओळखायचा आहे. वाईट गोष्ट ही शेवटपर्यंत वाईटच असते. गर्विष्ठ माणसाला शेवटी अपमानित होण्याची पाळी येते. जो वेळेवर हजर असतो त्याला फायदा होतो. आपल्या अन्नदात्याची कृतज्ञतेने वागणे. गर्वाचे घर खाली. वाईट गोष्ट वाईटच असते. कोळसा उघडावा तितका काळा. गर्विष्ठ माणसाला शेवटी अपमानित होण्याची पाळी येते. जो वेळेला हजर असतो हाजीर तो वजीर. अन्नदात्याचे कृतज्ञतेने वागावे, हे पण चुकीचं आहे. इथं म्हण कोणती आहे? वाईट गोष्टी शेवटपर्यंत वाईट असतात. कोळसा उघडावा तितका काळा. इथं जो वेळेवर हाजीर तो वजीर. हजर, हाजीर तो वजीर. आपल्या अन्नदात्याची कृतज्ञतेने वागावे. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. वाजवावी टाळी. बरोबर, याचं हे आहे, याचं हे उत्तर आहे. ठीक आहे. गर्वाचे घर खाली. इथं हे आहे गर्वाचे घर खाली, लक्षात घ्या. इथं गर्वाचे घर खाली. गर्वाचे घर कसं आहे रे? खाली. हे लक्षात ठेवायचं आहे. ज्या त्या ठिकाणी ज्या त्या म्हणी चपखल बसत असतात. परिचित या शब्दाचा
विरुद्धार्थी शब्द ओळखा. परिचित. तो पाहुणा, ती मुलगी माझ्या परिचयाची आहे, परिचित आहे. आणि मग मी कसा होतो तिच्या दृष्टिकोनातून? ओळखीचा, जाणकार, माहितीतला, अपरिचित. परिचित, अपरिचित. परिचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द परिचित, अपरिचित. अनोळखी, ओळखी. परिचित म्हणजे अनओळखी, बरोबर. ओळखीचे हे गलत आहे. हे उत्तर बरोबर आहे. ही बाकीची उत्तर चुकीची आहे. पुढे चला. काळजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. काळजी किती सोपं असतं ना. मला अभ्यासाची खूप काळजी आहे. मला कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकारी नोकरी लागली पाहिजे. सरकारी नोकरीची मला काळजी लागली. आणि मग बाकीचे कसे आहेत रे जे अभ्यास करत नाही? निष्काळजी. लय तो निष्काळजी आहे. काळजीच्या विरुद्ध निष्काळजी. आठवणीच्या विरुद्ध आठवण, विसर. स्मृती, विस्मृती. अर्ज म्हणजे विनंती. घमेंड. देखना या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेला खालील विधान ओळखा. देखना. देखना या शब्दाचा वाक्यात उपयोग. लांडोर देखना आहे, रांजनी देनी देखना आहे, मैना देखना आहे, राजकुमार देखना आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे राजकुमार सुंदर आहे. चंद्रकांत राजाची कन्या तरुण रूपखानी, तिला भेटला देखना राजकुमार, एकदम स्मार्ट, मरणाचा पुतळा तुमच्यासारखा. ठीक आहे. खालील शब्दाचा अर्थ ओळखा. घडा. घडा 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 घडा. घडा म्हणजे माठ, बोळके, बंब, पिंप. हे सगळ्यांनाच माहिती आहे. घडा. घडा म्हणजे माठ. घडा म्हणजे माठ. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना, तुझ्यासाठी आले मी वृंदवना. ते गोपिका वगैरे त्यांच्याकडे घडे असतात, माठ असतात. चला पुढे जाऊया. फकीरा या कादंबरीची कोणी लिहिली? फकीरा आपल्याला माहिती आहे. फकीरा, रूपा, चिखल, माकडीचा माळ. फकीरा, रूपा, चिखल, माकडीचा माळ. माकडीचा माळ हे सर्व कोणाचं आहे रे? अण्णाभाऊ साठे. छावा, शिवाजी सावंत. बटाट्याची चाळ, छावा, शिवाजी सावंत. नंतर बटाट्याची चाळ, बटाट्याची चाळ, पु ल देशपांडे. श्यामची आई, श्यामची आई. आता श्यामची जी आई आहे ते कोण आहे रे? साने गुरुजी. चलो ठेवा लक्षात पटापट. तिची गोष्ट लिहून झाली. वाक्यातील प्रयोग ओळखा. तिची गोष्ट लिहून झाली. कर्मणी प्रयोग, समापन कर्मणी तिची. आता तिची गोष्ट लिहून झाली. तिची गोष्ट लिहून झाली याचा अर्थ इथं ची आहे. ची आहे म्हणजे षष्टी आहे. लिहून झाली, लिहून झाली याचा अर्थ हे संयुक्त क्रियापद आहे. संयुक्त क्रियापद आहे. क्रियापद. मग क्रियापद ज्यावेळी वाक्यामध्ये कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये संयुक्त क्रियापदाने क्रिया समाप्त म्हणजेच पूर्ण झाल्याचा बोध होतो व कर्ता हा नेहमी षष्टी विभक्तीतच असतो. कसा असतो रे? षष्टी विभक्तीतच असतो. त्या प्रयोगाला समापन कर्मणी प्रयोग असे म्हणतात. कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये लिहून झाली, लिहून झाली. तिची, लिहिणारी ती, लिहिलेली काय आहे रे? गोष्ट. तिची हा कर्ता झाला, बरोबर आहे ना. लिहिलेली गोष्ट, गोष्ट हे काय झालं? कर्म झालं.
कर्त्याच्या आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली? क्रियापदाने. मग कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून क्रिया समाप्त म्हणजेच पूर्ण झाल्याचा बोध होतो. तेथे समापन कर्मणी प्रयोग होतो. जे चकाकते ते सर्व सोने नसते. जे चकाकते ते सर्व सोने नसते. हे आहे मिश्र वाक्य. दोन वाक्य एकत्र जोडण्यासाठी जे ते हे पहा. जे ते, जर तर, जेथे तेथे, जेव्हा जेव्हा तेव्हा, की या गौणत्व सूचक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो. उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो. तो जो प्रकार आहे त्या प्रकाराला काय म्हटलं जातं? त्या प्रकाराला म्हटलं जातं मिश्र वाक्य. जे अभ्यास करतील ते पास होतील. जर तू लवकर घरी येशील तर फिरायला जाऊ. जेथे तेथे, दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे तुळती. जेव्हा पाऊस आला तेव्हा आम्ही घरी पोचलो होतो. पाच झालो की पेढे वाटील. हे सगळे मिश्र वाक्य आहे. ओके, चला पुढे. दुरून डोंगर साजरे. दुरून डोंगर साजरे. कुठे गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच. दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो. कोणतीही गोष्ट लांबूनच चांगली दिसते, जवळून तिचे खरे स्वरूप कळून येते. पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे. दुरून डोंगर साजरे. दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा. दुरून डोंगर साजरे. कुठे गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच. दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो. कोणतीही गोष्ट लांबूनच चांगली दिसते. दुरून दुरून डोंगर साजरे. दुरून डोंगर साजरे याचा अर्थ इथं कोणतीही गोष्ट लांबूनच चांगली दिसते, जवळून तिचे खरे स्वरूप. हे तिसरं उत्तर आहे बरं का. तिसरं, दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो. याचा अर्थ काय होतो माहितीये का? पुढच्या थेच मागचा शहाणा. पुढच्याच थेच थेच मागचा शहाणा. मागचा शहाणा. कुठे गेले तरी मनुष्य स्वभाव बदलत नाही. कडू कारले तुपात तळले, साखरेत मळले, कडू ते कडूच. पुष्कळ लोक जे बोलतात तेच खरे. ओके, तर हे कितवं उत्तर बरोबर आहे? हे उत्तर चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, हे चुकीचं. कोणतीही गोष्ट लांबूनच चांगली दिसते, जवळून तिचे खरं स्वरूप कळून येते. सी उत्तर बरोबर आहे. कोणतं उत्तर बरोबर आहे रे? सी. राजा प्रधानाशी असे बोली दिले. मगाशीच पाहिलं आपण. बोली दिले, बोली दिले. बो इथं पहा, बोली जिले. बोली जिले याचा अर्थ या ठिकाणी हा जो आहे तर हा आहे पुराण किंवा प्राचीन कर्मणी प्रयोग. तो आकाश शस्त्र धरी जे लघु लेकराने, तो आकाश शस्त्र धरी जे लघु लेकराने, बालिश बहु बायकांत बडबडला, असा त्याचा अर्थ वगैरे होतोय. लक्षात येते ना? बोली जिले. ओके, पुढे आपल्याला जायचं आहे. पुढचा प्रश्न काय आहे पहा. हंबरडा फोडणे या शब्द अर्थाचा वाक्यातील उपयोग दाखवणारे विधान ओळखा. आईच्या निधनाची बातमी ऐकताच सासूराशीन लेकीने हंबरडा फोडला. हेच आहे बरोबर. हंबरडा फोडणे म्हणजे ओक्साबोक्शी रडणे. हे किती सोपं असतं ना. हंबरडा फोडणे, ओक्साबोक्शी रडणे. दुःख झाल्यावर आईची निधनाची बातमी ऐकताच सासूराशीन लेकीने हंबरडा फोडला. सगळ्यांनाच माहित आहे. हानी याचा विरुद्धार्थी शब्द सांगा. हानीच्या विरुद्ध. हानी त्याच्या विरुद्ध काय आहे रे? ला. हानी म्हणजे नुकसान, नुकसान. ओके, हानीच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे रे? नुकसान. ठेवा लक्षात पटापट.
हानीच्या विरुद्ध आहे नुकसान. चला शोधा पुढे काय घडतंय ते. पुढे जाऊया. प्रतिक्षण खालील शब्दाचा समास ओळखा. तत्पुरुष समास, बहुव्रीही समास, अव्ययी भाव समास. प्रतिक्षण याचा अर्थ प्रत्येक क्षणाला, क्षणोक्षणी, हर घडी, हर घडी, प्रत्येक घडीला, प्रतिदिनी, प्रत्येक दिवशी, प्रत्येक दिवशी. मग इथं ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते. ज्या समासामध्ये सामासिक शब्दातील पहिले पद हे अर्थदृष्ट्या प्रधान किंवा महत्वाचे असते त्या समासाला काय म्हणायचंय रे? त्या समासाला अव्ययी भाव समास म्हणतात. अव्ययी भाव समास म्हणतात. याचं उत्तर हे आहे. बाकीची उत्तर कशी आहेत रे? मग चुकीची आहेत. ओके, येतंय लक्षात? बाकीची उत्तर कशी आहेत? चुकीची आहेत. चला आता पुढे जाऊया आपण. हा अव्ययी भाव समास. इथं दुसरं पद महत्वाचं. इथं दोन्हीही पदे गौण असतात. दोन्हीही पदे गौण असतात. गौण म्हणजे कमी महत्वाची. अव्ययी भावामध्ये पहिलं पद, द्विगु मध्ये पहिलं पदी संख्या विशेषण असतं. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा या काव्य पंक्तीतील समानार्थी शब्द ओळखा. गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र गीत. रेवा वरिदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. पवित्र या शब्दाचा अर्थ ओळखा. तीर्थ, पूजनीय, निर्मळ आणि शुभंकर. पवित्र. चला सांगा काय वाटतं तुम्हाला ते पटापट. पवित्र या शब्दाचा योग्य अर्थ कोणता? पवित्र. समानार्थी शब्द शोधायचा आहे. चला सांगा लवकर. तर तुम्हाला माहिती आहे पवित्र म्हणजे शुद्ध, निर्मळ. निर्मळ झऱ्यासारखा पवित्र, निर्मळ. आलं लक्षात? पवित्र म्हणजे निर्मळ, ज्याच्यात मळ नाही असा निर्मळ, संतांसारखा. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा. प्रणाम आमचा. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. मायेने सांभाळणे, जखमेवर मीठ चोळणे. मायेने सांभाळणे, मन घट्ट करणे, उणीवर प्रहार करणे, खूप कष्ट करणे. जखमेवर मीठ चोळणे. आपली जी काही उणीव आहे, आपले जे काही दोष आहे, आपली जी काही कमतरता आहे, आपली जी काही उणीव आहे त्या उणीवेवर प्रहार करणे, घाव घालणे. ओके, असा त्याचा अर्थ आहे. बरोबर. आणि मग या सर्वच गोष्टींचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना मित्रांनो असे प्रश्न, अशी उत्तरं याच्यामध्ये प्रामुख्याने दिसून येतात. ओके, चला तर मित्रांनो याही भागामध्ये आपण असे प्रश्न, अशी उत्तरं याचा विचार वगैरे केला. येणारी जी काही तलाठी भरती वगैरे आहे यामध्ये तुम्हाला हक्काची, मानसन्मानाची आणि प्रतिष्ठेची भाकरी मिळवायची असेल तर टिक्कर मराठी ॲप जरूर डाउनलोड वगैरे करा. टेलिग्राम चॅनलला टिक्कर
मराठीच्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही भेट द्या आणि व्हिडिओच्या संदर्भात किंबहुना प्रश्नांच्या संदर्भात असेल अथवा इतर विषयांच्या संदर्भात असेल, तुम्हाला मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित, बुद्धिमत्ता, जीएस सर्वच विषय एक्सपर्ट फॅकल्टी मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवले जाणार आहेत. लवकरच आपण नवीन बॅच घेऊन येत आहोत आणि म्हणून तुमचे कोणी मित्र असतील, इतर नातेवाईक असतील, त्यांनाही या ठिकाणी या व्हिडिओची लिंक शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा. काही शंका असल्यास टिक्कर मराठीच्या क्रमांकावरती तुम्ही विचारू शकता. धन्यवाद. हॅपी थॉट्स. टेक केअर. थँक यू.